नमस्कार मित्रांनो, आज आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती बघणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू या ओडिसातील संथाळ नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. सन 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रामादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली. द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मू यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी असून पैकी दोन्ही मुलगे त्यांना ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. मरण पावले. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले. द्रौपदी मुर्मू 1997 मध्ये रायरंगपूर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री, तर 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2024 मत्स्य व्यवसाय पशुसंसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 2004 ते 2009 पर्यंत रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या. तर अशी होती मित्रांनो आपल्या राष्ट्रपतीची रिअल स्टोरी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका.